जीवान सदा दुःखितान दग्नेयो प्रतिमान कृपा परवश चैतन्यमूर्तिं परां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर पांथकृतोयेन स देवश्चक्रधरो शरण्य शरणो नंतो निशं पातु मां सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. महाचिंतनी या अत्यंत मंगलमय अशा 29व्या महाचिंतनीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. हा कार्यक्रम श्री क्षेत्र परमेश्वरपूर वृद्धपूरला होणार म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक होते आणि आलेले आहेत. बरेच परिसरामध्ये तीर्थयात्रा करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या पहिल्याच दिवशी आपल्याला थोडीशी कमी उपस्थिती जरी भासत असली तरी चिंतनीचे जे नित्य नियमित श्रोतृगण आहेत ते मात्र या ठिकाणी कालपासून उपस्थित आहेत. बाबांच्यावर त्यांचं प्रेम आहे आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने कुठेही चिंतनी असली तरी ही सर्व मंडळी बाबांच्या सोबत असते याबद्दल म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांना शंका नसते. श्री क्षेत्र परमेश्वरपूर मध्ये अशा प्रकारे पंथावर जो काही आघात झाला या निमित्ताने दुःखाचा, पण दुःखाच्या प्रसंगी सुद्धा परमेश्वरात सावरण्याचं बळ देत असतो आणि आदरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आचार्य प्रवर परमेश्वर कुलाचार्य माझे परमश्री श्री कारंजेकर बाबाजी यांनी खऱ्या अर्थाने बाबांनी सांगितल्याप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या पाठीवर घेतलेला आहे. या जागेला ज्याप्रमाणे पाठीचं महत्व आदरणीय विद्वत्रत्न श्री नितीन दादाजींनी व्यक्त केलं त्याचप्रमाणे बाबाजींनी सुद्धा हे महत्वपूर्ण अशा प्रकारे पाठीचं महत्व महानुभाव संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये कशा प्रकारे आहे आणि त्याचं जिवंत अशा प्रकारचं चित्र त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं. असे आदरणीय श्रद्धेय चिंतनी प्रमुख श्री बाबाजी खऱ्या अर्थाने या महाचिंतनीच्या निमित्ताने समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करीत आहे आणि त्या विचारांना पाहून या ठिकाणी भानखेडी या अत्यंत परम पवित्र स्थानी इथे श्री गोविंद प्रभू बाबा आले, इथे आचार्य श्री नागदेवाचार्यजी आले. या व्यतिरिक्त या जागेवर आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री आचार्य रवीश्वर कुलाचार्य श्री बाळकृष्ण बाबा मोठे कारंजेकर बाबा यांचंही श्रीमद महान वाक्य या जागेवर झालेलं आहे आणि त्यामुळे ही भूमी अत्यंत परमपवित्र झालेली आहे. त्याचप्रमाणे सरलेले आदरणीय कैवल्याशी श्री गोविंदराज मोठे बाबा श्री कारंजेकर बाबा रवीश्वर कुलाचार्य श्री बाबा यांचंही श्रीमद महावाक्य प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारे अनेक संत महंतांच्या संपूर्ण पंथांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारे जवळपास या जागेवर अनेकदा या ठिकाणी सर्व संत महंतांचे चरणस्पर्श झालेले आहेत. आता बाबांनी या ठिकाणी रोठाचा जो मागच्या वर्षी फार मोठा कार्यक्रम घेतला होता तोही आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून या निमित्ताने सर्व पंथच समजे या ठिकाणी उलटलेला होता. म्हणून महानुभाव पंथासाठी 800 वर्षापासून ही जी भूमी आहे ही अत्यंत परमपवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीवर ही महाचिंतनी या ठिकाणी होते आहे. हा अत्यंत महान दुग्ध शर्करा योग किंवा सुवर्ण सुगंध योग या निमित्ताने प्राप्त
आपल्याला प्रदर्शन घडणार आहे. अनेक विद्वत आपापले विचार या ठिकाणी व्यक्त करून समाज निर्मितीसाठी फार मोठे योगदान देणारे आहेत. आणि चिंतनेचा हा प्रवास याचप्रमाणे 29 वर्षापर्यंत हा इथपर्यंत चालत आलेला आहे. मला आठवतं माझ्याकडून परमेश्वराने मकर लोक या ठिकाणी 8वी चिंतने घेण्याचा योग मला प्राप्त करून दिला होता. आणि मला सांगायला फार मोठा आनंद वाटतो की आदरणीय श्रद्धेय श्री कवीश्वर कुलाचार्य मोठे खामनेकर बाबा सरलेले बाबा ते त्या महाचिंतनेचे अध्यक्ष होते. आणि आदरणीय श्रद्धेय औरंगाबाद निवासी अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी श्री मोठे नागराज बाबा दिगंबर बाबा हे त्या महाचिंतनेचे आपलं उपस्थित होते. त्या महाचिंतनाला उपस्थित होते. उद्घाटन आमचे आदरणीय सन्मित्र श्री मराठे बाबा होते. आणि तरीही औरंगाबादचे बाबा आमच्या केवळ एका शब्दाला खातर त्या ठिकाणी आले आणि 3 दिवस त्या ठिकाणी थांबले. महाचिंतनेचा पूर्णपणे त्यांनी लाभ घेतला. आणि त्यांचं भाषण मला आठवतं, बाबांनाही आठवत असेल. आपल्या भाषणात आदरणीय श्रद्धेय अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी श्री मोठे नागराज बाबा असे म्हणाले की आतापर्यंत चिंतनेचा जो काही प्रवास आहे तो पाय वाटेने इथपर्यंत पोहोचला. पण इथून पुढे तो राजमार्गाचं स्वरूप धारण करून वाटचाल करणार आहे. आणि बाबांचे ते शब्द अनेक वेळा चिंतनेत जाण्याचा मला योग आला. त्या ठिकाणची उपस्थिती, त्या ठिकाणचं वैचारिक चिंतन होऊन मला ते प्रत्ययाला आलं की हा चिंतनेने राजमार्गाचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे. अचिंत्याचं चिंतन करण्यासाठी राजमार्गाने बाबा आपल्या सर्वांना घेऊन जात आहे. या कार्यक्रमाचे आदरणीय श्रद्धेय उद्घाटक आचार्य प्रभू बाबांनी सुद्धा फार सुंदर अशा प्रकारचे विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि अनेक विचार आपण अनेक विचारवंतांचे ऐकणार आहोत. मी शेवटी आपल्याशी विद्युत साधणार आहे म्हणून आज